पालघर के मनोर में शनिवार को एक जनसभा को संबोधित करते हुए शिवसेना की फायर ब्रांड नेता ज्योति वाघमारे ने कहा कि एकनाथ शिंदे को काम करते समय आंख में आंसू आता है। 17-17, 18-18 घंटा काम करने के बाद शिंदे साहब को सलाइन लगाना पड़ता है, दवाई लेनी पड़ती है और जब सलाइन निकलती है तब एकनाथ शिंदे पहले यही सवाल करते हैं कि मुख्यमंत्री निधि का कोई पत्र तो नहीं आया है। मेरे सलाइन के कारण किसी के पत्र पर मेरा हस्ताक्षर नहीं रुकना चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि बाला साहेब ठाकरे ने कहा था कि मैं मेरी शिवसेना का कांग्रेस नहीं होने दूंगा और जिस दिन शिवसेना कांग्रेस हुई उस दिन मैं मेरी दुकान बंद कर दूंगा। ज्योति वाघमारे ने कहा कि महाराष्ट्र की माटी ने पहली बार ऐसा मुख्यमंत्री पाया है जो खुद से ज्यादा जनता की फिक्र करता है। एक ऐसा मुख्यमंत्री जो सत्ता और मंत्री पद के लिए नहीं काम करता है, वह बाला साहब का हिंदुत्व बचाने के लिए और आनंद दिघे के विचार के लिए काम कर रहा है। लोग हमें गद्दार कहते हैं। शायराना अंदाज में इसका जवाब देते हुए उन्होंने कहा कि बगावत करने के लिए कलेजा चाहिए और तलवार चाटने के लिए जुबान। एकनाथ शिंदे के जन्मदिन पर पहली बार आम जनता के लिए वर्षा बंगला खोला गया था। इसके पहले हमने केवल 2.5 दिन मंत्रालय में जाने वाला घर कोमड़ा देखा था, यानी घर का मुर्गा देखा था। उन्होंने और क्या कहा, उन्हें ही सुनते हैं। केंद्र में मोदी, माता रमाई, माता अहिल्यादेवी या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करते। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराला मानाचा मुजरा करते आणि आज या ठिकाणी शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब हे आपण सर्वांशी संवाद साधायला येत आहेत। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कारण प्रत्येकाचा नामोल्लेख करण्या इतका वेळ आता माझ्याकडे नाहीये, कारण आदरणीय साहेब अवघ्या 5 ते 7 मिनिटांच्या मध्ये या ठिकाणी येऊन पोहोचते। माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज पालघर पासून 700-800 किलोमीटर असलेल्या सोलापूरहून तुमची ही बहीण तुमच्याशी संवाद साधायला आली आहे आणि ती एवढ्यासाठी तुमच्याशी संवाद साधायला आलेली आहे की या महाराष्ट्राच्या मातीने पहिल्यांदा असा मुख्यमंत्री पाहिला आहे की जो मुख्यमंत्री स्वतःपेक्षा जनतेचा विचार करतो। या महाराष्ट्राच्या मातीने पहिल्यांदा असा मुख्यमंत्री बघितला की ज्या माणसाने सत्तेसाठी नाही हो, आणि जर सत्ताच पाहिजे होती तर मंत्रिपदाची खुर्ची आधी पण होतीच ना, पण आम्हाला नको होतं मंत्रिपद, आम्हाला टिकवायचं होतं बाळासाहेबांचं हिंदुत्व, आम्हाला जपायची होती दिघे साहेबांची विचारसरणी आणि म्हणून बगावत करने के लिए तो कलेजा चाहिए, बगावत करने के लिए तो कलेजा चाहिए। अरे तलवे चाटने वालों को तो सिर्फ जीभ काफी है। जे लोग तलवे चाटत बसले होते सिल्वर ओकच्या काकांचे आणि सोनिया गांधींचे, त्यांच्या विरोधामध्ये बंड करून क्रांती करण्याची हिम्मत आणि धाडस दाखवलं माझ्या एकनाथराव शिंदे साहेबांनी। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, बाळासाहेबांनी सांगितलं होतं कि मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा और जिस दिन वो कांग्रेस हो जाएगी उस दिन मैं दुकान बंद करूंगा। तोच बाळासाहेबांचा विचार प्रत्यक्षात आणला तो आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनी आणि त्यांच्या सोबत आपल्या 40 आमदारांनी। मंडळी, मी खूप जवळून बघितलंय। मागच्या वर्ष 1.5 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना काम करताना डोळ्यामध्ये पाणी येतं। कालचाच प्रसंग सांगते, वाढदिवसाला हजारो लोक वर्षावरती लोटलेले होते। पहिल्यांदाच वर्षा बंगला हा जनसामान्यांच्यासाठी उघडा केलेला होता। अरे मागची 2.5 वर्ष फक्त 2.5 दिवस मंत्रालयामध्ये जाणारा घर कोंबडा आम्ही बघितला आणि 18 तास जनतेसाठी राबणारा लोकनाथ या महाराष्ट्राने पाहिला। काल हजारो लोकांची गर्दी होती, साहेबांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं, अनेक तास उभं राहून शुभेच्छा साहेब स्वीकारत होते। प्रचंड थकवा आलेला, फ्रेश होण्यासाठी 2 मिनिटं आत गेले आणि नंतर कारमध्ये बसून जाणार उभ्या राहिलेल्या लोकांनी हाक मारली की साहेब, भाई साहेब, आणि प्रचंड त्रास होताना दवाखान्याला निघालेले साहेब, भाई आणि लोकनाथ या हाकेमुळे थांबले, परत आले, स्वतःचा त्रास बाजूला ठेवला आणि शेवटचा माणूस वर्षावरून जाईपर्यंत
लोकांचे सत्कार स्वीकारले. अरे मला त्रास झाला तरी चालेल, पण माझ्या कार्यकर्त्याला त्रास होता कामा नये, माझ्या शिवसैनिकांना त्रास होता कामा नये, यासाठी झटणारे एकनाथभाई शिंदे, छत्रपती शिवरायांचा सच्चा मावळा हा महाराष्ट्र बघतोय. अरे 18 तास 20 तास काम करताना साहेबांना सलाईन लावावं लागतं, औषधं घ्यावी लागतात, पण हातचं सलाईन काढलं ना माझ्या भावांनो आणि बहिणींनो, त्या हाताला लावलेली, मनगटाला लावलेली सलाईनची सुई काढली की पहिला प्रश्न साहेबांचा असतो की अरे मुख्यमंत्री सहायता निधीचा कुठला अर्ज आहे का? माझ्या सलाईनमुळं कुणाच्या अर्जावरची सही थांबू नये म्हणून सलाईन काढल्यावर पहिल्यांदा थरथरत्या हातानं रुग्णांना वैद्यकीय मदतीच्या अर्जावरची सही करणारे संवेदनशील एकनाथराव शिंदे या महाराष्ट्रानं बघितले. म्हणून मागच्या 2.5 वर्षाच्या घर कोंबड्याच्या काळामध्ये फक्त 2.5 कोटींचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी वाटप झालेला होता, पण या 18 महिन्यामध्ये 25,000 रुग्णांना 200 कोटींचा वैद्यकीय सहायता निधी हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून वाटलाय. 25,000 रुग्णांचे प्राण वाचलेत. त्यामुळे या महाराष्ट्राला मला सांगायचंय की फूल तो हमने बहुत देखे लेकिन दूसरा गुलाब नहीं देखा. फूल तो हमने बहुत देखे लेकिन दूसरा गुलाब नहीं देखा. आसमान में सितारे बहुत देखे लेकिन दूसरा चांद नहीं देखा. इस राजनीति में हमने बलवान तो कहीं देखे, इस राजनीति में हमने बलवान तो कहीं देखे, पहलवान भी कहीं देखे, धनवान भी बहुत देखे, लेकिन एकनाथ जी शिंदे साहब जैसा दूसरा दयावान नहीं देखा, दूसरा दयावान नहीं देखा. असं हे दयावान नेतृत्व, असं हे जनसामान्यांच्यासाठी झटणारं नेतृत्व, असं महिलांना न्याय देणारं नेतृत्व, या नेतृत्वाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय. ही महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती शंभूराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंची आहे. ही भूमी महिलांच्या शिक्षणासाठी अंगावरती शेणा चिखलाचा मारा सोसणाऱ्या सावित्रीबाई फुल्यांची आहे. ही भूमी अहिल्यादेवी होळकरांची आहे. ही भूमी औरंगजेबाला या मातीमध्ये गाडणाऱ्या महाराणी ताराबाईंची आहे. आणि ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहावं म्हणून स्वतः काबाड कष्ट सोसणाऱ्या माता रमाईची सुद्धा आहे. आणि ती जिजाऊ सावित्री रमाई आम्ही इथं बसलेल्या महिलांच्या मध्ये बघतो. म्हणून मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतला. माझ्या महिला भगिनींना एसटीच्या भाड्यामध्ये 50% सवलतीचा. माझ्या माय बहिणी, माझ्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला विनंती करायची आहे की तुमच्यापैकी किती जणींनी 50% सवलतीचा फायदा घेतलाय एकदा कृपा करून हात वर करा. मला मीडियाला आणि कॅमेऱ्यांना विनंती आहे की हे उठलेले हात दाखवा. 5 रुपये 10 रुपये वाचावे म्हणून स्वतः आजारपण सहन करून दवाखान्याला न जाणारी माझी माय बहीण, 10 रुपये 20 रुपये वाचावे म्हणून स्वतःच्या पोटाला चिमट्या काढणारी माझी माय बहीण, अरे 5 रुपये 10 रुपये संसाराला वाचावे म्हणून गॅस लवकर बंद करणारी, विजेचे दिवे लवकर बंद करणारी, ज्या खोलीत कोण नाही तिथला फॅन लवकर बंद कर, लाईटचं बिल कमी यावं याच्यासाठी झटणारी माझी माय बहीण, अरे 5-10 रुपये संसाराला लागावे म्हणून लांब घर असलं तर रिक्षाने न जाता चालत जाणारी माझी आई बहीण, या माझ्या माय बहिणींच्या प्रत्येक वेळेच्या एसटीच्या तिकिटातले 50% माफ झाले ते एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळं. आणि या उठलेल्या प्रत्येक हाताला, या माया बहिणींच्या हाताला मजबूत करण्याचं काम हे आदरणीय शिंदे साहेबांनी केलं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या जिजाऊ सावित्रीच्या लेकी जन्माला आल्या की बऱ्याच वेळेला आपण बघतो की हुंड्यासारखी प्रथा असेल किंवा स्त्री भ्रूण हत्या असेल, महिलांना गर्भातच मारलं जाऊ नये म्हणून स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय होता लेक लाडकी योजना. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली
साहेब यांच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहायचंय। पालघर जिल्ह्यासाठी मला आवर्जून सांगायचंय की ज्या जमिनी बुलेट ट्रेन मध्ये गेल्या, ज्या जमिनी बडोदा मुंबई एक्सप्रेस हायवेच्या मध्ये गेल्या, त्या सर्व शेतकऱ्यांना 25% वाढीव मोबदला मिळावा यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे कार्यरत आहेत। दाबाचरेचे जे डेअरी डेव्हलपमेंट आहे, मला माहिती आहे इथला सगळा आदिवासी पट्टा आहे आणि इथं रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे। त्यामुळं दाबाचरेचे डेअरी डेव्हलपमेंटची जी सर्व जागा आहे ती MIDC ला दिली जाईल आणि तिथं वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून माझ्या पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक भगिनीच्या आणि भावाच्या हाताला काम मिळणार आहे। सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आदरणीय साहेबांचं आगमन झालं की जोरदार टाळ्या वाजवून आणि प्रचंड घोषणा देऊन आपल्याला या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचंय। शेवटी एवढंच म्हणते की जी जळते त्याला आग म्हणतात, जी जळते त्याला आग म्हणतात, जो डसतो त्याला नाग म्हणतात आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचा ठाण्या वाघ म्हणतात आणि या वाघाच्या पाठीमागं माझी पालघरची जनता उभी राहील या विश्वासाच्या सकट इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट।